कुठलीही ट्रिक न वापरता साध्या सोप्या घरगुती पद्धतीने आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये महिनाभर टिकणारे अगदी खुसखुशीत असे हे तिळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर हे तिळाचे लाडू तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असे हे तिळाचे लाडू झालेले आहेत आणि सहज हाताने तोडता येतात. आणि हे मी तुम्हाला थोडेसे चुरून दाखवते. अगदी याचा भुगा होतोय असे हे इतके खुसखुशीत तिळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत. पाकातले तिळाचे लाडू असे खुसखुशीत होण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण, पाकाचं अगदी अचूक टायमिंग आणि शेवटचा लाडूसुद्धा सहज वळता येईल यासाठी अगदी बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इथे आता आपण साहित्य बघूयात. तर आता इथे मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे. तर तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते प्रमाण तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे आपल्याला गावरान तीळ घ्यायचं आहे. तर हे तीळ निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि इथे वाटीने म्हणाल तर 1 वाटी हे तीळ आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर पाव किलो तीळ घेतलेले आहेत. यासोबतच इथे गूळ घेतलेला आहे. तर गूळ सुद्धा वाटीने 1 वाटी आणि वजनाने पाव किलो गूळ घेतलेला आहे. तर आता इथे तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या किंवा वजनाचं प्रमाण घ्या. दोन्हीही प्रमाणामध्ये हे जे गूळ आणि तीळ आहेत दोन्हीही समप्रमाणात घ्यायचं आहे. वाटीने घेतला तरी समप्रमाणात आणि वजनी प्रमाण घेतला तरी समप्रमाणात हे दोन्ही आपल्याला इथे वापरायचं आहे. यासोबतच इथे मी अर्धी ते पाऊण वाटी किंवा वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ते 60 ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत. तिळाचे लाडू खाताना दाताखाली हे शेंगदाण्याचे एक एक कण आले ना, खूप छान लागतात लाडू, त्यामुळे हे शेंगदाणे मी इथे वापरते. पण हे ऑप्शनल आहे. तुम्हाला फक्त तिळाचे लाडू करायचे असतील तर फक्त तिळाचे लाडू केला तरी चालेल, शेंगदाणे नाही वापरला तरी चालू शकतं. तर आता इथे तीळ आणि गूळ जो आपण मोजून घेतलेला आहे यामध्ये एक 50 ते 60 ग्रॅम तुम्ही शेंगदाणे घालू शकताय. पण यापेक्षा जर जास्त शेंगदाणे वापरणार असाल तर गुळाचं प्रमाण ही थोडंसं वाढवून घ्यावं लागेल. 100 ते 150 ग्रॅम जर शेंगदाणे वाढवून घेतलात तर इथे 50 ग्रॅम गूळ जो आहे तो वाढवून घ्यावा लागेल. आता हा जो गूळ आहे तो आपल्याला अगदी साधा घ्यायचा आहे. कुठलाही चिक्कीचा वगैरे गूळ घ्यायचा नाही आहे. साधाच गूळ इथे घ्यायचा आहे. गूळ एकतर तुम्ही चिरून घ्या, खिसून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतला तरी चालेल. शक्यतो गुळाचे मोठे खडे ठेवू नका. गूळ सगळा एकसारखा असावा, म्हणजे सगळा गूळ पाकामध्ये एकसारखा विरघळतो. मोठे खडे जर राहिले तर ते मोठे खडे विरघळेपर्यंत बारीक जे खडे असतात ते पाकामध्ये लवकर विरघळले जातात आणि पाक पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळा गूळ एकसारखा शक्यतो असावा. आता सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे आणि तीळ खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू अगदी खमंग लागतात. तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेते, म्हणजे तीळ भाजेपर्यंत हे शेंगदाणे जे आहेत थंड होतात आणि याची साल काढता येते. शेंगदाणे मध्यम ते बारीक गॅसवरती भाजायचे आहेत. तर इथे हे शेंगदाणे खमंग आणि खरपूस भाजले पाहिजेत. लाडू खाताना खमंग खरपूस असे हे शेंगदाण्याचे कण दाताखाली आले की लाडू छान लागतात. तर या तिळाच्या लाडूंमध्ये तुम्ही या शेंगदाण्यासोबतच किंवा शेंगदाण्याच्या ऐवजी फुटाण्याची डाळसुद्धा वापरू शकताय. आणि डाळ वापरताना सुद्धा ती थोडीशी गरम करून घ्यायची. फुटाण्याची डाळ भाजलेलीच असते, पण थोडीशी चांगली गरम करून घ्यायची आणि मग थंड करून थोडीशी कुटून किंवा तशीच या लाडूमध्ये तुम्ही वापरू शकताय. तर इथे मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे मी छान खमंग आणि खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर आता हे शेंगदाणे काढून ताटामध्ये पसरवून ठेवते, म्हणजे हे थंड होतात. आणि आता आपण तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळसुद्धा मध्यम ते बारीक गॅसवरती भाजायची आहे आणि एकसारखी मिक्स करत राहायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही तीळ भाजून होते. खमंग असा खरपूस याचा सुवास येतो. तीळ अशी छान फुलून येते आणि तडतडायला लागते, म्हणजे तीळ भाजलेली आहे असं समजायचं. तर इथे खमंग अशी ही तीळ मी भाजून घेतलेली आहे आणि छान तीळ फुलून आलेली आहे, मस्त तडतडायला लागलेली आहे. ही तीळ आता काढून घेते. तर हे दोन्हीही साहित्य छान भाजून झालेलं आहे आणि आता या शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. शेंगदाणे खरपूस भाजून व्यवस्थित थंड करायचे, म्हणजे साल अशी लगेच निघते. शेंगदाण्याची साल पाखडून घेतलेली आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे कुटून घ्यायचे आहेत. तर हे मिक्सरला फिरवू नका, खूप जास्त बारीक पावडर होईल. तर हे तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने वाटीने थोडेसे चुरून घेतला तरी चालेल, कारण या शेंगदाण्याची आपल्याला पावडर करायची नाही आहे. असे थोडेसे मोठे तुकडे या शेंगदाण्याचे राहिले पाहिजेत, म्हणजे लाडू खाताना दाताखाली असे शेंगदाणे आले की लाडू खूप छान लागतो किंवा खमंग लागतो. तर सगळे शेंगदाणे मी अशाच पद्धतीने चुरून घेतलेले आहेत आणि याचे असे मोठे तुकडे बनवून घेतलेले आहेत. तर आता हे शेंगदाण्याचं कूट आणि तीळ दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाचा पाक तयार झाल्यानंतर हे एकाच वेळेला आपल्याला घालता येईल. तर आता या तिळाच्या लाडूसाठी आपण पाक करणार आहोत. यासाठी छोटे 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपावरती घेतलेला गूळ घातलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर अगदी 2 चमचे, जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे पाणी इथे मी घेतलेलं आहे. आणि आता गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात ठेवा, गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. गॅस जर तुम्ही मोठा ठेवलात किंवा मोठ्या गॅसवरती तुम्ही जर हा पाक बनवून घेतलात तर हे लाडू जे आहेत ते
ते कडक होतील. तर अगदी खुसखुशीत लाडूसाठी आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि अगदी मंद गॅसवरतीच हा पाक बनवून घ्यायचा आहे. गूळ तुपावरती घातल्यापासून पाक तयार होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत एकसारखं ढवळत राहायचं आहे. तर इथे हे मिश्रण मी एकसारखं ढवळून घेतलेलं आहे आणि गूळ व्यवस्थित सगळा विरघळलेला आहे. सगळा गूळ वितळल्यानंतर पाक बनायची प्रोसेस सुरू होते. तर इथे तुम्ही मध्ये बघू शकता बारीक असे याला बुडबुडे यायला लागलेले आहेत किंवा फेसाळलेला भाग असा यायला लागलेला आहे. म्हणजे पाक होण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. तर आता सगळा गूळ विरघळल्यानंतर असे बारीक बुडबुडे यायला लागले की आपल्याला अगदी अर्धा ते 1 मिनिटभरामध्ये हा पाक चेक करायचा आहे. पाक आपला लगेचच तयार होतो. तर इथे अर्धा मिनिट मी हे मिश्रण छान ढवळून घेतलं आणि हा पाक चेक करते. तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 3 ते 4 थेंब या पाकाचे या पाण्यामध्ये घातलेले आहेत. तर एक 5 ते 10 सेकंद थांबायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये घातलेला पाक चेक करायचा आहे. त्याचबरोबर इकडे हा पाकसुद्धा आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे. तर इथे साधारण एक 5-10 सेकंदानंतर मी पाक चेक करते. तर इथे या मिश्रणाची अशी गोळी होती आहे. तर अशा पद्धतीने थोडीशी गोळी करून बघायची, गोळी होती आहे आणि ही गोळी दाबल्यानंतर अशी दाबलीसुद्धा जाते. तर ही सॉफ्टसुद्धा आहे, पण अगदीच जेलीसारखी नाही आहे. पुन्हा याची अशी गोळी केली की छान गोळी होते आणि आता ही गोळी पाण्यात टाकून बघायची. तर असा अगदी हलकासा आवाजसुद्धा येतो. तर असा पाक आपल्याला बनवायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता याची गोळी बनते, याचा आवाजही येतो आहे आणि दाबल्यानंतर हे सॉफ्टसुद्धा लागतं आहे, पण अगदीच जेलीसारखं नाही आहे किंवा अगदीच कडक नाही आहे. तर असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. गूळ सगळा व्यवस्थित विरघळल्यानंतर पाक लगेच चेक करायला सुरुवात करायची. गॅसची फ्लेम बारीक मोठी असते, त्यामुळे यापेक्षा वेळ थोडासा कमी किंवा अर्धा 1 मिनिट जास्तसुद्धा लागू शकतो. तर हा पाक आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण घातलेलं आहे. 2 चमचे छोटे इथे मी वेलदोड्याची पावडर घातलेली आहे. वेलदोड्याची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आणि गॅस अजूनही मी बारीकच ठेवलेला आहे. अगदी मंद गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस मी करते आणि गॅस अजूनही चालू आहे. तीळ शेंगदाणे घातल्यानंतर सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. मिश्रण अजूनही थोडंसं गरमच आहे. आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. लाडू वळताना तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावला तर हाताला चटके जास्त लागणार नाहीत. तर अशा पद्धतीने मिश्रण थोडं थोडं घ्यायचं आणि याचे असे लाडू वळवून घ्यायचे. लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकताय. आणि इथे हा छोट्या आकाराचा मी लाडू बनवून घेतलेला आहे. अगदी परफेक्ट असे लाडू याचे अगदी सहज बनले जात आहेत. तर आता हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत याचे लाडू अगदी सहज वळले जातील. तर हे मिश्रण जर थंड झालं तर करायचं काय, कारण मिश्रण थंड झाल्यानंतर याचे लाडू अजिबात वळता येणार नाहीत. तर अशा वेळेला काय करायचं, गॅस चालू करायचा आणि अगदी मंद गॅसवरती ही कढई जी आहे ती गरम करून घ्यायची आणि मिश्रण तळापासून अगदी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि अशा वेळेला ही जी कढई किंवा जे तुम्ही भांडं घेणार आहात ते थोडंसं जाड बुडाचं असावं, म्हणजे मिश्रण खाली तळायला अजिबात लागणार नाही. पण गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि ही कढई आणि लाडूचं मिश्रण थोडंसं गरम झालं की गॅस लगेच बंद करायचा आहे. गूळ थोडासा वितळला की मिश्रण थोडंसं सैलसर होतं, म्हणजे लाडू आपल्याला सहज वळता येतील. मिश्रण थंड झाल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं किंवा थोडंसं कोरडं होतं. तर अशा वेळेला अशा पद्धतीने थोडंसं गरम करून घेतलं की अगदी सहज याचे लाडू वळले जातील आणि अगदी शेवटचा लाडूसुद्धा तुम्ही याच पद्धतीने व्यवस्थित असा वळवून घेऊ शकता. आता हा प्रत्येक लाडू वळायच्या आधी किंवा 1-2 लाडू वळून झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्या, म्हणजे एकतरी मिश्रणाचा हाताला चटका बसणार नाही आणि दुसरं म्हणजे गुळाचा जो चिकटपणा आहे तो हाताला लागणार नाही आणि लाडू जे आहेत अगदी सहज आणि पटापट वळले जातील. आता इथे थोडेसे लाडू वळून झाल्यानंतर हे मिश्रण खूप कोरडं झालेलं नाही आहे, पण मला थोडंसं अजून ओलसर हवं आहे. तर इथे काही सेकंद मी गॅस चालू केला, मिश्रण थोडंसं गरम करून घेतलं. मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे आणि आता लाडू अगदी सहज वळले जातील. तर याच पद्धतीने सगळे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता मिश्रण जर अगदीच कोरडं झालंय, गरम करून सुद्धा ते सैलसर होत नाही, तर अशा वेळेला काय करायचं, तर या मिश्रणामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. अगदी थोडंसं पाणी म्हणजे सुरुवात करताना आपल्याला 4 ते 5 थेंबापासून करायची आहे. 4-5 थेंब पाणी टाकून मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं. गरज वाटली तर आणखीन एक 4-5 थेंब टाकायचं आणि मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे मिश्रण लाडू वळण्यासारखं झालेलं आहे. तर असं करून सुद्धा तुम्ही हे लाडू वळवून घेऊ शकता. आता हे 4-5 थेंब किंवा साधारण 1 पाव चमचा पाणी घातल्याने हे लाडू अजिबात खराब होणार नाहीत किंवा मऊ सुद्धा पडणार नाहीत. अगदी कडकडीत राहतील आणि अगदी खुसखुशीत होतील.
सगळे लाडू मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळला गेलेला आहे। तर इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये पाकातले तिळाचे लाडू अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत। अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत असे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत। तर या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे तिळाचे लाडू करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।